नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. 2018 पासून NTA कंडक्ट करत असलेली नीट परीक्षेमध्ये पहिल्यांदाच आन्सर की ही NTAने 8 दिवसाच्या आत डिक्लेअर केलेली आहे. आत्तापर्यंत मिनिमम 15 दिवसाच्या नंतर आन्सर की नीट परीक्षेची डिक्लेअर करत होते. पण पहिल्यांदाच NTAने आन्सर की डिक्लेअर केल्यामुळं आपल्याला ॲक्युरेट ज्यांनी टिक मार्क व्यवस्थितशीर केले त्याला ॲक्युरेट अंदाज येणार आहे आणि ज्यांना पण काही ऑब्जेक्शन घ्यायचं असेल त्यांना त्यांची OMR त्यांच्या ईमेलवर किंवा NTAच्या वेबसाईटवर www.nta.nicin या वेबसाईटवर त्यांची OMR सीट प्रत्येक विद्यार्थ्याची सेपरेट येईल. त्याच्यानंतरच आपल्याला ऑब्जेक्शन घेता येणार आहे. सध्या तरी आपल्याला आपले ॲक्युरेट मार्क कळाल्यामुळं प्रत्येकाला कटऑफची उत्सुकता लागलेली आहे. तो कशा पद्धतीत राहील त्याकरता महत्त्वाचा फॅक्ट काय राहणार आहे, तर आपण पेपरचं जे ॲनालिसिस आत्तापर्यंत झालेलं आहे 2025चा जो मागील वर्षीचा पेपर होता जवळपास डिफिकल्ट लेवल हा त्याची 26.7% होती, इझी लेवल 31.1% होती, तर मीडियम लेवल ही 42.2% होती. पण 2026चा जो पेपर आलेला आहे याची डिफिकल्ट लेवल ही 6.7% आलेली आहे, म्हणजे इतकी कमी आलेली आहे. आणि त्याची इझी लेवल 55.6% आणि त्याची मीडियम जी लेवल आहे पेपरची ती 37.8%. यामुळं आपला पेपर हा एकदम जवळपास विद्यार्थ्यांकरता सोपा गेलेला आहे आणि त्याच्यामुळं कटऑफ कशा पद्धतीत राहील हे प्रत्येक कॅटेगरीचा एक थोडक्यात मी शॉर्ट व्हिडिओ सांगत आहे. नंतर याचं डिटेलिंग विस्तारित व्हिडिओ करणार आहोत आपण. तर ओपनचा कटऑफ हा 580 ते 590च्या दरम्यान राहील आणि बाकी प्रायव्हेटचा कटऑफ ओपनचा आणि ओपन, OBC, SCBC, NTC, NTD, EWS याचा ओपनच्या जवळपासच कटऑफ राहत असल्यामुळं प्रायव्हेटचा कटऑफ हा या सर्व कास्टचा 550 ते 560च्या दरम्यान राहणार आहे. ही प्राथमिक अंदाज आहे या पेपर लेवलनुसार. त्याचप्रमाणे OBCचा कटऑफ हा जवळपास 580 ते 90च्या दरम्यान 1 मार्काने कमी राहू शकतंय ओपनपेक्षा आणि SCBCचा ओपनपेक्षा कटऑफ हा 2 मार्कानं गव्हर्नमेंट कॉलेजचा राहू शकतो. गव्हर्नमेंट कॉलेजचा 580 ते 90 ओपनचा, प्रायव्हेट कॉलेजचा 560 ते 570च्या दरम्यान हा ओपन, OBC, SCBC, NTC, NTD आणि EWS यांचा कटऑफ सारखाच राहू शकतो. आणि आत्तापर्यंतच्या मागीलच्या आलेल्या 2017, 18, 19 नुसार 25 पर्यंतच्या आलेल्या डिफरन्सनुसार हा आपण कटऑफ सांगत आहोत आणि पेपर लेवल या वर्षीच्या आलेल्या पेपर लेवलनुसार. तर यामध्ये विजेचा कटऑफ हा जवळपास 550 ते 560 हा गव्हर्नमेंटचा राहू शकतो. म्हणजे जवळपास इथं मात्र यांचा कटऑफ प्रायव्हेटचा 10 मार्काने कमी म्हणजे 540 ते 550 राहील विजेचा. SCचा कटऑफ हा 500 ते 505च्या दरम्यान गव्हर्नमेंटचा राहू शकतोय आणि जवळपास 495 ते 500 किंवा 490 ते 500 हा सेमीचा कटऑफ राहील SCचा. STचा कटऑफ हा 400 ते 405-10 पर्यंत राहू शकतो आणि त्यातच 390 ते 400च्या दरम्यान हा कटऑफ STचा प्रायव्हेटचा राहू शकतो, ज्याला सेमी म्हणतो आपण. त्याचप्रमाणे EWSचा कटऑफ हा मार्काचा सांगत आहे मी सर्व. EWSचा कटऑफ 560 मार्क ते 570 मार्कच्या दरम्यान गव्हर्नमेंटचा राहील आणि प्रायव्हेटचा मात्र ओपन प्रमाणेच राहील. म्हणजे त्यांचा ओपन प्रमाणे म्हणजे 560 जर आला तर 550 पर्यंत कटऑफ हा राहू शकतो EWSचा प्रायव्हेटचा. NTBचा कटऑफ हा 525 ते 530 प्रमाणे पर्यंत गव्हर्नमेंटचा राहू शकतो आणि यामध्ये 15 मार्काने लेस हा प्रायव्हेट ज्याला सेमी म्हणतो त्याचा राहू शकतो आपल्याला. म्हणजेच 510 पर्यंत हा सेमीचा कटऑफ राहील NTBचा. याप्रमाणे आपण कटऑफ एक अंदाज आहे जे आलेला पेपरची लेवल आहे आणि आलेल्या विद्यार्थ्याच्या थोडक्यात मार्क आहेत त्याचं डिटेल व्हिडिओ आपण पुढे करणार आहोत. सध्या तरी हे प्रिडिक्शन अंदाज आपण धरून हे गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट MBBS कॉलेज करताचे कटऑफ आपण सांगितलेले आहेत. भविष्यात आपण BMS, BDS सर्व कॉलेजला कशा पद्धतीत प्रवेश मिळू शकतात आणि याचा डिटेल व्हिडिओ आपण येत्या काळात करणार आहोत. तर नक्कीच आपल्या फ्युचर डॉक्टर चॅनलला फॉलो करा आणि जे पण आपल्याला हवे आहे ते आम्हाला कॉमेंट्स बॉक्समध्ये विचारा. धन्यवाद.